बाबा खूप तयारी बाकी आहे हो. मला असं वाटतंय आपण ना कार्यक्रमाची तयारी आत्तापासूनच सुरू करायला हवी. म्हणजे पाहुण्यांची यादी, पालकांना निमंत्रण पाठवायचंय ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेकोरेशन आणि बक्षिसं. ते अजिबात मिस नाही झालं पाहिजे. मला असं ना वाटतंय बाबा की आपण ना प्रमुख पाहुणे म्हणून एखाद्या मोठ्या गायक कलाकाराला बोलवूयात. म्हणजे आपलं गुरुकुल पुन्हा एकदा नव्याने गाजलं पाहिजे. आणि आपण ना थांब. बाळा, कामाच्या आड कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तुला आतून किती यातना होत आहेत ह्याची पूर्ण कल्पना आहे मला. कसल्या यातना बाबा? जे माझं कधीच नव्हतं तेच त्यांनी मला सोडायला सांगितलंय ना. आणि तुम्हाला सांगू, उलट बरं झालं. माझ्या मनावरचं होतं हलकं झालं. आता माझ्या कामात कोणताही अडथळा येणार नाही. तुझ्यामध्ये आणि सारंगमध्ये नेमकं काय झालंय हे तू आजवर मला सांगितलं नाहीस. बरं, मी म्हणतो जे काही झालं असेल ते झालं असेल, पण तिलोत्तमाची अट तू मान्य करायला नको होतीस. तुम्हा दोघांना वेगळं करणं हेच तर तिचं ध्येय आहे बाळा. तिला ही जागा हवी होती ना, देऊन टाकली असती आपण. दुसरीकडे भाड्याने जागा घेतली असती, तिथे तुझं छोटंसं गुरुकुल आपण सुरू केलं असतं. पण तिलोत्तमाची अट मान्य करून खूप मोठी किंमत मोजतोय बाळा. ती किंमत मी आधीच मोजली बाबा. आता फक्त त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलंय. माझ्या एका निर्णयाने जर या मुलांचं भविष्य आणि हे गुरुकुल वाचणार असेल ना, तर माझं दुःख कवटाळून बसण्यात काय अर्थ आहे? ओके नाही? आणि तो अध्याय संपला. आता मी माझा नवीन अध्याय चालू केला. मी विसरले की आमचं कधी काही नातं होतं. तू विसरली असशील का? सारंगचं काय तू विसरू शकतो? त्यांच्यासोबत ती बाई कोण होती? ती बायकोच होणार त्यांची, सुशीलाताई. खूप प्रेमळ आहेत त्या, नेहमी सोबतच असतात. खूप काळजी घेतात सरांची. नवरा बायकोची जोडी असावी तशी, एकमेकांचे शब्द झेलणारी. ते फक्त विसरले नाहीयेत, सगळं विसरून खूप पुढे गेलेत ते आयुष्यात. खूप खुश आहेत ते त्यांच्या माणसांसोबत. आणि मी त्यांच्या आयुष्यात फक्त एक अडथळा म्हणून राहील, जे मला नाही व्हायचंय बा. मग आबीरचं काय? त्या निष्पाप जीवाला कशाला बापापासून लांब ठेवायचं? त्याचा जो बापावरचा हक्क आहे तो आपण काय हिरावून घेतोय त्याच्यापासून?